ऑक्सफर्डमधलं तुमचं काय असं तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह किंवा काय असं मिळालं, की ज्याच्यामुळे काहीतरी वेगळं तुमच्यात घडलं आणि ज्याच्यामुळे तुम्हाला एक लीप किंवा काही आतनं असं काही वेगळं जाणवलं? नाही, ऑक्सफर्ड हे एक जे विद्यापीठ आहे ना, हे जगातल्या सगळ्या विद्यापीठांपेक्षा वेगळं आहे. म्हणजे कशा? इव्हन अमेरिकेतले हार्वर्ड, स्टॅनफर्ड वगैरे ते ऑक्सफर्ड सारखे नाही आहेत. ऑक्सफर्ड सारखं अजून एकच विद्यापीठ आहे, ते म्हणजे केम्ब्रिज, ब्रिटनमधलं. ऑक्सफर्डमध्ये 1000 वर्षापूर्वी त्याची स्थापना झाली. इथे लेक्चर्स नसतात, क्लासेस नसतात. इथे एक पद्धत अशी असते की तुम्हाला दर आठवड्याला 2 निबंध लिहायचे असतात. तुमचा एक गुरु दिलेला असतो. म्हणजे आपल्याकडे जशी गुरु शिष्य परंपरा होती तसंच. आणि तुम्ही आठवड्यातून एकदा त्या गुरुला भेटायचं आणि कुठल्या विषयावरती पुढच्या आठवड्यात निबंध लिहायचा हे ते गुरु सांगणार. आणि आदल्या आठवड्यात जो तुम्ही निबंध लिहिलेला असेल तो चर्चा करायची आणि पुढच्या. ऑक्सफर्डमध्ये 3 वर्षाचा कोर्स असतो, तुम्ही 2 वर्षात पूर्ण केला. पण त्या 2 वर्षामध्ये तुम्हाला दर आठवड्याला 2 निबंध लिहिणं, विचार करून हेच करायचं असतं. आणि तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊन सगळी पुस्तकं रिफर करू शकता पाहिजे तेवढी. इतकंच काय तर परीक्षेला पण तुम्ही पुस्तकं समोर जवळ ठेवता, म्हणजे समोर ठेवू शकता. परंतु पुस्तकातला काही त्यात यायला नको, तुमचे फक्त विचार यायला पाहिजे. तर ऑक्सफर्डमध्ये मला विचार कसे करायचे आणि आपले जे विचार आहेत ते प्रोसेस कसे करायचे हे मला कळलं. आणि मग मला असं वाटतं 2002 मध्ये तुम्ही एक स्ट्रॅटेजिक ग्रुप असा स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप. फोरसाईट म्हणजे ऑब्व्हियसली दूरदृष्टी असलेला ग्रुप. तर जसं मगाशी तुम्ही म्हणाल की दूरदृष्टी असणं फार गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी वगैरे सगळं आहे, पण ती स्ट्रॅटेजी शुड बी अलाइन टू द बरोबर फोरसाईट. आणि याच्यासाठी तुम्ही खूप असे तरुण रिसर्चर्स वगैरे अपॉइंट केले होते. तर हा ग्रुप काय होता, हे सगळे काय करायचे आणि त्याचे एक वेगळे कल्चर आणि नियम तुम्ही तिकडे फॉर्म केले होते? काय झालं की ह्या 1990च्या दशकामध्ये बऱ्याचशे जे काही आंतरराष्ट्रीय संघर्ष होतात, भारत, पाकिस्तान, इतर देखील बाकी, ते बऱ्याच लोकांशी मला संपर्क आला. आणि त्यावेळेला मला एक कळलं की लोक आणि नेते खास करून सारखा भूतकाळाचा विचार करतात, खास करून संघर्षामध्ये. ते म्हणतात की तुम्ही 1975 साली ही चूक केली म्हणून मला आज त्याचा न्याय मला पाहिजे आहे, म्हणून मी हा बदला घेणार, किंवा मला असं पाहिजे, किंवा तुम्ही 1991 साली ही चूक केली. म्हणजे असं सारखं भूतकाळात जाऊन बघतात. आणि मी ह्यांना काय सांगायचो, जे कधी कुठल्या संघर्षात मदती करताना, की तुम्ही पुढचा विचार करा. कारण येणारा जो काळ आहे, भविष्य काळ, तो आपल्या हातात आहे आणि आपण त्याला आकार देऊ शकतो. आज जो वर्तमान काळ आहे त्याला आपण मॅनेज करू शकतो, पण जो भूतकाळ आहे तो संपला. तर वेळेचा जो प्रवास असतो किंवा कालाचा जो प्रवास असतो, वेळेचा काल, तो लोकांना असं वाटतं की भूतकाळापासून वर्तमानाकडे, वर्तमानापासून भविष्याकडे असा होतो. हे चुकीचं आहे. कालाचा प्रवास पहिल्यांदा असतो भविष्यकाळ. भविष्यकाळात जे आज आपण बोलतोय, उद्या जो भविष्यकाळ आहे तो उद्या वर्तमान होईल, आणि आज जे वर्तमान आहे हे उद्या भूतकाळ होईल. बरोबर. त्यामुळे कालाचा प्रवास भविष्याकडून वर्तमानाकडे, वर्तमानापासून भूतकाळाकडे असा होत असतो. आणि म्हणून भविष्याला आकार देणं हे आपल्या हातात असतं. म्हणून म्हटलं ह्याला आकार द्यायचा कसा, तर ह्याचे काहीतरी तंत्र पाहिजे. तर त्याच वेळेला इंटरनेट नवीन आलं होतं. तर मी आणि माझे 2 सहसंस्थापक स्ट्रॅटेजिक पत्रकारांचे इल्मास फतेह अली आणि श्रीकांत बेंजोके, आम्ही इंटरनेटवर जाऊन संशोधन केलं आणि बघितलं तर जगात खरोखरच काही संघटना, काही संस्था अशा होत्या की ज्या भविष्याकडे शास्त्रीय पद्धतीने त्याचा वेध घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करून काही निकष काढतात ढोबळमानाने. तर आम्ही त्यांची जी तंत्र होती ती सगळी इंटरनेटवरती अभ्यास करून आम्ही शिकलो आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप स्थापन केला. पण त्याच्यामध्ये तुम्ही परत असे नियम होते ना की स्ट्रॅटेजी फॉर्म करताना किंवा फोरसाईट कुठलं हे करताना कुठलंही परत असं हे नाही केलं जिथे लोकांनी ऑलरेडी काम केलेलं? नाही, आमचे काही नियम होते. म्हणजे काय, आता बघ सांगतो, आम्ही आतापर्यंत जवळजवळ 71 देशांच्या सरकारांबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री ह्यांच्याबरोबर. तर आमची तत्व अशी होती की पहिल्या दिवसापासून तत्व असं होतं की आम्ही कुठे जाऊन काम मागणार नाही. निर्णय देशांच्या सरकारांनी आपल्याकडे यायला पाहिजे. ते आले नाहीत तर गरज नाही, आपण बंद करू काशा गोंधळ.